नरेशा, देवाधिपती शची नरेशा, शिव शंभूंच्या वरामुळे तो गणासूर नावाचा महापराक्रमी असुर फार उन्मत्त झालाय. त्याने भूलोक व पाताळलोक जिंकून त्याने भूलोक व पाताळलोक जिंकून तेथील राजांना आपले दास बनवले आणि आता तो आपल्यावर दान करून येतोय. तेव्हा आपण सावध राहा. नारायण पराक्रमाची कल्पना जोपर्यंत ही तुझी अमरावती जोपर्यंत मी काबीज करताय तोपर्यंत हा गणासूर नाही कोटी त्याचा समाधान कशाला पळून गेला. हा नक्कीच त्या वैकुंठात गेला असणार. त्या वैकुंठामध्ये विष्णूच्या आश्रयाला वैकुंठामध्ये विष्णू युद्धाचा आवाज त्याच्या वैकुंठाच्या हस्तागत केला. सत्यनारायण
नाही. नारायण नारायण प्रणाम प्रणाम विष्णुदेवा प्रणाम. या ब्रह्मपुत्राचा प्रणाम स्वीकार करा. नारायण नारायण. या वैकुंठ नगरीत आगमन काही खास प्रयोजन? नारायण नारायण. प्रभू प्रभू आपण सर्वज्ञ आहात. आणि या नारदाकडून नारायण नारायण. जे काय असेल ते निसंकोचपणे कथन करावे. नारायण नारायण. प्रभू शिवशंकरांच्या वरामुळे तो गणासूर नावाचा महापराक्रमी असूर फार उन्मत्त झालाय. त्याने भूल पाताळ गुण तेथील राजाने आपले दास बनवले. आणि हो त्याने इंद्राच्या अमरावती तर केव्हाच काबीज केले. आणि आता तो आपला वैकुंठावर स्थान करून येतो. तेव्हा आपण सावध राहा. नारायण नारायण. त्या गणासुराची हिंमत तुम्ही काही चिंता करू नका. या साऱ्या साम्राज्याला मी त्या गणासुरापासून मुक्त करेन. यावे आपण. ठीक आहे येतो मी. नारायण नारायण. काय म्हणे आल्या पाऊल परत जा नाहीतर फुकटच्या प्राणाला दुखी. विष्णुदेवा तुला तुझ्या गणासुराच्या पराक्रमाची कल्पना नाही. हा भूलोक जिंकला, पाताळ लोक देखील जिंकला आणि समस्त देवदेवतांचा राजयंत्र याच्या अमरावती तर मी केव्हाच काबीज केले. आणि आता तुझी सुवर्ण वैवैतुराची काबीज करण्याकरता हा गणासुर या ठिकाणी आलाय. अरे गणासुरा गर्वाचं धरणी मी खाली असतं एवढं मात्र विसरू नको. विष्णुदेवा ही तुझी फालतू बडबड ऐकण्यासाठी मी या ठिकाणी आलो नाही. बरा बोला तुझी बायको लग्न माझ्या ताब्यात आहे आणि मुखाला चालतो. अरे गणासुरा तुझ्या बापाचा बराबर वाईट तुझ्या बापाचे प्रायश्चित्त तुला भोगावेच लागेल. बंद कर तुझी फालतू बडबड. पण जर तुझ्या एवढं सामर्थ्य असेल ना तर वाजव तुझी सुवर्ण वैभव. नक्कीच गेला तर
आपण असं त्याच्या मागोमाग जाऊया, असं त्याच्या मागोमाग जाऊया. शिवशंकर थोडा त्या कैलास पर्वतातील युद्धाचं आव्हान देतो आणि त्याचा देखील कैलास पर्वत या गणासुराच्या हॅलो, हे पहा, आमच्या गणेश तोडकरीता काही पारितोषिक आलेले आहे. महादेवा, सगळीकडे कसा अधर्म माजलाय, वेळ न घालता तुम्हीच त्याचा बंदोबस्त करावा. विष्णुदेवा, गणासुराजवळ समर्थ आहे, कारण माझ्या मनात उन्मत्त झाला आहे. नारायण नारायण. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्यांचे, आनंदाचे धाम त्यांचे, गावाचे धाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम
नाही. आमचा पराभव कसा तो उपाय सांगा. नारायण नारायण देव हो देव हो, तुमच्या हातून त्या असुराचा पराभव होणे अशक्य आहे. नारायण 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 देव हो, तुम्ही सर्वजण मिळून त्या भूतलावर त्या कपिल मुनी आश्रमी त्यांना शरण जा. कारण कपिल मुनींच्या पोटी श्री गजानन अवतार घेणार आहे आणि त्या बालरूपी अवतारापासून त्या असुराचा नाश होईल. नारायण नारायण. मी काय म्हणतो, आम्ही सर्व देव मिळून कपिल मुनी आश्रमी जातो आणि कपिल मुनींना शरण जातो. यावे आपण. ठीक आहे, येतो मी. नारायण नारायण. हे पहा बाल्यामुळे यावे त्रैलोकीनाथ, या आश्रमामध्ये आपलं स्वागत आहे. कपिल मुनी, आम्हा तिन्ही देवांना त्या गणासुराने सोळो की पळो करून सोडले. यातून तुम्हीच मार्ग काढा. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. आपण सर्व मिळून श्री गणेशाची आराधना करूया आणि त्या असुरापासून चिंतामणी आणि त्रिभुवन मुक्त करूया. ठीक आहे. हे गजानना हे गजानना हे गजानना हे गजानना हे गजानना हे गजानना. Yeah.
असताना सळो की पळो करून सोडलंय, यातून तुम्हीच मार्ग काढा. तुम्ही चिंता करू नका. मी कपिल मुनी मी 12 पर्यंत असुराचा वध करेल आणि या सर्व त्रिभुवनाला त्याच्या त्रासातून मुक्त करेल. हे गजानना, हे लंबोदरा, धन्य झालो आम्ही, धन्य झालो. तुम्ही लवकरात लवकर त्या गणासुराचा बंदोबस्त करावा. ठीक आहे. कैलासपती शिवशंकर आपला आसन सोडून पळून गेला वाटतं. नारायण नारायण आता नाही मुलीचा आहोत आपण थोडा वाट पाहूया त्याची. भुवऱ्यात संसाराच्या हे भुवऱ्यात संसाराच्या बुडालो मी पार. हे भुवऱ्यात संसाराच्या बुडालो मी पार. हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार. हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार. फक्त एकच जय जयकार, एकच जयघोष या गणासुर नावाच्या बाजूला आपल्या उठ्या डोळे या गणासुराच्या येण्याची चाहूल लागतात. या गणासुराच्या येण्याची चाहूल लागतात. प्रत्यक्षात कैलासपती आपलं आसन सोडून पळून गेला. नारायण नारायण. अरे असुरा तुझ्या या साम्राज्याला तुझ्या या साम्राज्याला तडा देण्यासाठी ते तिन्ही देव कपिल मुनी आश्रमी त्यांना शरण गेले. कारण कपिल मुनीच्या पोटी श्री गजानन अवतार घेणार आहे फक्त तुझ्या नाशासाठी. तोंडाचा शब्द तोंडात ठेव, नाहीतर ही वळवड करायची काय कदापि शक्य नाही. अरे ज्या ठिकाणी त्रैलोक्यनाथांचं काहीच चाललं नाही त्या त्रैलोक्यनाथांचं काहीच चाललं नाही गणासुरा तो कपिल मुनीच्या आश्रमात तो बालक जन्माला आला काय. अरे त्याला चुटकीसाठी तिरून लागेल समजलं ना. नारायण नारायण. अरे असुरा तुझ्या नाशासाठी आणि इच्छित चिंतामणी रक्षणासाठी
गजाननाने बाळ रूपाने अवतार धारण केलाय हे मात्र विसरू बडबड ऐकण्यासाठी मी या ठिकाणी आलो नाही. अरे या साऱ्या त्रैलोक्यात फक्त एक जयघोष गणासुर, बाकी कोणाचा नाही समजला. नारायण नारायण येतो मी गणासुर. पण हो तुझा अंत आता जवळ आलाय हे मात्र विसरू नको. बंद कर तुझी फालतू बडबड आणि चल तो इथून सांगितलं नाही. नारायण नारायण विनाश झाले विपरीत कृती. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. या नारदमुनीच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे.